वरसोली विरुद्ध बापदेव सुतारपाडा दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित व्हायचे। माऊली 11 संघाचा कर्णधार निखिल मोर्लीकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात, तर आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे। माऊली 11 वरसोली विरुद्ध बापदेव सुतारपाडा दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आमच्या समोर समालोचन कक्षामध्ये येऊन टॉस करून घ्यायचा आहे। जाऊया मैदानात जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती रंगलाय। एका बाजूला फ्रेंड्स ग्रुप पोयनाड आणि त्यांच्या विरोधात बापदेव मांडवकर हा सामना मैदानावरती रंगलाय। पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अर्थात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती लागल्या आणि 21 धावांचं टार्गेट मैदानावरती सेट केले। या 21 धावांचा पाठलाग मैदानावरती कशा पद्धतीने होईल ते बघणं अगदी महत्त्वाचं आहे। बापदेव मांडवकर संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय। एका बाजूला स्ट्राइक एंड वरती या ठिकाणी दोन्ही फलंदाज स्ट्राइक एंड आणि नो स्ट्राइक दोन्ही या ठिकाणी फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। बॉल टेस्टिंग मैदानावरती पाहायला मिळते। गोलंदाज सुद्धा तयार आहे। क्षेत्ररक्षण सजवून अगदी फ्रेंड्स ग्रुप पोयनाड संघ या मैदानावरती सज्ज झालाय। गोलंदाजीसाठी पाहतोय आपण दक्ष गोलंदाजीसाठी आलाय। एक नवोदित गोलंदाज या ठिकाणी या मैदानावरती गोलंदाजी करेल। बघूया त्याची गोलंदाजी या मैदानावरती कशा पद्धतीने होईल। 21 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी डावखोऱ्याचा फलंदाज राजकुमार। पहिला चेंडू चांगला आहे। तिथे आपण पाहतोय घोषित परिसरामध्ये चेंडू झालाय। जे घोषित परिसर आहे तिथे एकच धाव मिळणार आहे। धावसंख्या 1 ने वाढते। धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते। 1 धाव फलकावरती लागले। आपण पाहतोय 21 धावांचं लक्ष्य असताना पहिली धाव फलकावरती लागले। गोलंदाजाने पहिला चेंडू या ठिकाणी चांगला टाकलाय दक्षने। बघूया षटकातील पुढील चेंडू, परंतु यावेळेला काय बघतोय आपण आउटसाइड द लेग स्टंप चेंडू टाकलाय आणि पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे। धावसंख्या अवंतर गतीने पुढे गेले। 2 धावा फलकावरती लागल्यात। 21 धावांचा पाठलाग करत असताना बापदेव मांडवकर संघ या ठिकाणी पाहायला मिळते 2 धावा फलकावरती लागल्यात। पुढचा चेंडू अगदी खराब चेंडू पाहायला मिळतोय। वाईड +1 2 धावा। अगदी चेंडू त्याच्या हातातून सुटला असेल कदाचित आपण पाहिलं तर 2 धाव मिळतात। धावसंख्या 2 ने पुढे गेली। 4 धावा फलकावरती लागल्यात। 21 धावांचा पाठलाग करत असताना बापदेव मांडवकर संघाची 4 धावा फलकावरती लागल्यात, जिथे पहिलं षटक मैदानावरती सुरू आहे। पुढचा चेंडू आपण पाहतोय एक चांगला चेंडू तिथे मिड ऑफ क्षेत्रामध्ये अगदी हळुवार गतीने चेंडूवरती अडवला जातोय। तिथे एका धावेचे योगदान फलंदाज राजकुमार याच्या माध्यमातून पाहायला मिळते। धावसंख्या 1 ने वाढते। 5 धावा फलकावरती लागल्यात। 5 धावा फलकावरती लागल्यात। यापुढील होणारा सामना बापदेव सुतारपाडा विरुद्ध माऊली 11 वरसोली दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे। पुढचा चेंडू आपण पाहतोय थोडासा वेस्ट हाईटच्या वरती होता, त्यामुळे पंचांनी इशारा केला की हा चेंडू नो आहे। नो +1 अशा 2 धावा मिळतील। धावसंख्या पाहतोय आपण 2 ने वाढते। धावसंख्या झाले 7 धावा। फ्री हिट, उघडा डोळे बघा नीट। पुढचा चेंडू आहे फ्री हिट। फ्री हिटची संधी गंधारसाठी। फ्री हिट बॉल अगदी हळुवार गतीने सावध पद्धतीने या ठिकाणी खेळून काढले। पॉइंट क्षेत्रामध्ये एका धावेचे योगदान गंधारच्या माध्यमातून पाहायला मिळते। धावसंख्या 1 ने पुढे गेले। धावसंख्या पाहतोय आपण 8 धावा फलकावरती लागले, जिथे पाहतोय आपण पहिलं षटक मैदानावरती सुरू आहे। अद्यापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती झालाय। 8 धावा। चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। थोडासा फसवा चेंडू या मैदानावरती पाहायला मिळालाय। गोलंदाज दक्षच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आलाय आणि धावसंख्या पाहिली तर 8 धावा। चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय। क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतंय। चेंडू नक्कीच सीमारेषेपर्यंत येतोय आणि चेंडू सीमारेषा पार चौकार।
अगदी आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं चुकी झाली आणि पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या पायाखालून चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 4 ने वाढले 12 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एका धावेचे योगदान राजकुमारच्या माध्यमातून पाहायला मिळालंय.